आज आपण प्रकरण 6 भारत आणि जग याचा अभ्यास करणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये झालेला आहे. भारतात ब्रिटिश वसाहती असताना भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहभाग होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती जिथे झाली त्या ब्रेटन वूड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झालेला होता. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या संधीला अंतिम स्वरूप जिथे दिले गेले त्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेतही भारताने भाग घेतलेला होता. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारत हा आपले परराष्ट्र धोरण निश्चित करत होता. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्यानंतरही भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिशांच्या परराष्ट्र धोरणाप्रमाणेच राहिलेले आहे. हे आपणाला या ठिकाणी स्पष्ट करावे लागत आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि भारतीय परराष्ट्र धोरणाची तत्त्वे, त्याचप्रमाणे भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक या घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे जी काय आहेत ते आपण प्रथम समजून घेऊयात. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताने नेहमीच शांतता आणि सुरक्षेला प्राधान्य दिलेले आहे. त्यानुसार भारतीय संविधानाच्या भाग 4 मधील कलम 51 मध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्या कलम 51 मध्ये असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका पार पाडण्याच्या आकांक्षेचाही भारताने नेहमी पाठपुरावा केलेला आहे. म्हणजेच यावरून आपणाला असे दिसून येते की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताने आपले परराष्ट्र धोरण निश्चित करत असताना राष्ट्रीय क्षेत्रातील शांतता, सुरक्षितता या गोष्टींचा प्राधान्याने विचार केलेला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टामध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे, आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे, व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचाही समावेश यामध्ये होतो आहे. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 1990 नंतर आर्थिक वृद्धीचा चढता दर कायम राहण्याच्यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबलेले आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये विशेषतः आपली आर्थिक वृद्धी होण्याच्यासाठी किंवा जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मीकरण साधण्यासाठी भारताने प्रयत्न केलेले आहेत. म्हणजेच बदलत्या परिस्थितीनुसार भारताचे अर्थ
विषयक धोरण हे नेहमी लवचिक राहिलेले आहे आणि त्यामुळेच भारताने शेजारील देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्या अनुषंगाने क्षेत्रीय गटाबरोबर संबंध बळकट करणे, हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्र यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. म्हणजेच भारताने क्षेत्रीय गट म्हणजे त्या कालखंडामध्ये जे काही क्षेत्रीय संघटना निर्माण केले गेलेले आहेत, मग त्यामध्ये आशियन संघटना असेल, युरोपियन युनियन असेल, अशा क्षेत्रीय गटाबरोबर संबंध हे प्रस्थापित केलेले आहेत. त्यानंतर आपणाला भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी काही मूलभूत तत्त्वे आहेत की ज्या तत्वावरती भारताचं परराष्ट्र धोरण हे अवलंबून राहिलेलं आहे, अशी काही मूलभूत तत्त्वे आपणाला या ठिकाणी अभ्यासावयाची आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांना काही मूलभूत तत्त्वे नेहमीच मार्गदर्शक राहिली आहेत. अशी जी काही तत्त्वे आहेत ती पुढील प्रमाणे आहेत. त्यातलं पहिलं तत्त्व आहे राज्याची सार्वभौम समानता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारतासारखी अशी अनेक राज्ये सार्वभौम आहेत आणि अशा अनेक राज्यांच्या सार्वभौम सत्तेला समान स्थान देणं, त्यांच्या सार्वभौमत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणं, त्यांच्या सार्वभौम सत्तेला बाधा येईल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन भारताकडून घडणार नाही. म्हणजेच राज्याची जी काही सार्वभौम समता आहे, सत्ता आहे, ती अबाधित ठेवणं हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं तत्त्व राहिलेलं आहे. त्यानंतर सर्व राज्याच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे. ज्या पद्धतीनं भारत हे एक सार्वभौम राज्य आहे आणि भारताची प्रादेशिक एकात्मता जशी टिकून आहे, तशाच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जी काही विविध राज्ये आहेत त्या राज्याच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणं हे भारतानं आपलं मूलभूत तत्त्व मानलेलं आहे. त्यानंतर इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे. प्रत्येक राज्यांना आपली सार्वभौम सत्ता विशिष्ट मार्गाने चालविण्याचा, त्यासाठी वेगवेगळी शासन प्रणाली अंगीकारण्याचा अधिकार आहे आणि त्या राज्याच्या त्या शासन संस्थेमार्फत सुरू असलेल्या राज्यकारभारामध्ये त्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणं हे भारताचं एक मूलभूत तत्त्व अंगीकारलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे. ज्या पद्धतीनं प्रत्येक राज्यासाठी त्या राज्याची शासन संस्था कायदे तयार करत असते, तशाच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे कायदे निर्माण केले गेलेले आहेत की जेणेकरून त्या कायद्यांच्या आधारे संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे सोयीस्कर होईल आणि त्याच अनुषंगाने अशा आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणं, त्यांचा सन्मान करणं हे भारताने मूलभूत तत्त्व म्हणून अंगीकारलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेणं. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत असताना आपापल्या प्रदेशाचा विकास करणं, त्या प्रदेशामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं आणि आपल्या प्रदेशाची
संरक्षण सज्जता कायम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. मग अशा आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताने नेहमी आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. त्यानंतर शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विरोधांचे म्हणजे जे काही संघर्षमय प्रश्न आहेत, अशा विवादांचे किंवा प्रश्नांचे शांततामय मार्गाने निराकरण करणं आणि त्यावर विश्वास ठेवणं हेही भारताचं एक मूलभूत तत्त्व निर्माण केलं गेलेलं आहे किंवा ते स्वीकारलेलं आहे. म्हणजे अशा अनेक मूलभूत तत्त्वांच्या आधारे भारताने आपलं परराष्ट्र धोरण हे निश्चित केलेलं आहे आणि त्या तत्त्वांना प्रमाण मानून भारताचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामधलं हे धोरण निश्चित केलं गेलेलं आहे. 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची काही वैशिष्ट्ये स्पष्ट केलेली आहेत. त्यावेळेस पंडित नेहरू म्हणाले की ज्यांच्यामुळे भूतकाळामध्ये जागतिक युद्धे झाली आणि जे भविष्यात अजूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील, अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे असे आम्ही प्रस्तावित करीत आहोत. इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनाही मैत्री करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. चीनबरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते नेहमी सकारात्मक राहिलेले आहेत. यावरून आपल्याला असं दिसतं की पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरही आपल्या परराष्ट्र धोरणाची दिशा काय असेल त्याच्यासाठी आपल्या भाषणामधून त्यांनी विचार मांडलेले आहेत. की तत्कालीन परिस्थिती अशी होती की दुसरं महायुद्ध संपलेलं होतं. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट हा एकदम विनाशकारी अशा स्वरूपाचा होता. अमेरिकेने जो अणुबॉम्बचा प्रयोग केलेला होता, त्या अणुबॉम्बच्या प्रयोगामुळं संपूर्ण जग भयभीत झालेलं होतं आणि खऱ्या अर्थाने 1945 नंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये द्विध्रुवीय जगाची वाटचाल सुरू झालेली आपणाला पाहायला मिळते. 2 महासत्ता आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि अशा 2 सत्तामध्ये भारताचे धोरण काय असेल याचा आढावा पंडित नेहरूंनी या भाषणामध्ये केलेला आहे. एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियन अशा 2 महासत्ता आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुरू झालेल्या होत्या आणि या सत्तेमध्ये आपणाला म्हणजेच भारताला कोणत्याही गटामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणं हे भारताच्या विकासाच्या दृष्टीने योग्य नव्हतं. म्हणून पंडित नेहरूंनी या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत की अमेरिकेबरोबर जशा पद्धतीचे आपले संबंध असतील त्याच पद्धतीचे तशाच प्रकारचे संबंध सोव्हिएत युनियनबरोबर असतील. त्याचबरोबर चीनसोबत असणारी आपली मैत्री ही तशाच पद्धतीनं कायम असेल हे पंडित नेहरूंनी या भाषणामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की आम्ही आशियाई आहोत आणि आशियामधील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणजेच आमचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये इतर देशांबरोबर असणारे संबंध हे आम्ही चांगल्या पद्धतीचे निर्माण करत आहोत. त्याचबरोबर आम्हाला आशियाई राष्ट्रामध्ये असणारे लोक हे अधिक जवळचे आहेत. त्यांच्या
सोबत असणारे संबंध, त्या राष्ट्रांसोबत असणारे आमचे संबंध हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, असेही त्यांनी या ठिकाणी आवर्जून स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अलिप्ततावाद. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अलिप्ततावादाचा शब्दशः अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे. म्हणजेच तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला असता आपल्याला असं दिसून येतं की जगामध्ये 2 महासत्ता सुरू झालेले आहेत आणि त्या 2 महासत्तांमध्ये आपण कोणत्या तरी एका महासत्तेशी म्हणजेच कोणत्या तरी एका गटाशी जवळीक ठेवणं म्हणजेच दुसऱ्या गटाचं आपण शत्रुत्व पत्करण्यासारखं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गटाचं शत्रुत्व पत्करणं हे भारताच्या दृष्टीनं योग्य नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये भारताने स्वतःचं एक स्वतंत्र धोरण निश्चित केलेलं आहे आणि ते धोरण म्हणजे अलिप्ततावाद. अलिप्तता म्हणजे दोन्ही महासत्तापासून, दोन्ही गटापासून स्वतःला अलिप्त ठेवणं, समान अंतरावरती ठेवणं, योग्य वेळी त्या गटाची बाजू उचलून धरणं किंवा त्या गटाला, त्या धोरणाला पाठिंबा दर्शवणं आणि जे अनावश्यक आहे, जे अयोग्य आहे, अशा वेळी त्या देशाच्या, त्या गटाच्या धोरणाला विरोध करणं हे धोरण भारताचं नेहमी राहिलेलं आहे. यामध्ये आशिया, युरोप आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया आपापलं प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करत होते आणि या प्रभाव क्षेत्रामध्ये काही मूलभूत मुद्दे जे आहेत, त्या मूलभूत मुद्द्यांना नेहमी भारताने विरोध केलेला आहे. परराष्ट्र धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग हे भारताचे सकारात्मक मुद्दे आहेत की या मुद्द्यांच्या आधारे भारतानं आपलं परराष्ट्र धोरण हे नेहमी सकारात्मक ठेवलेलं आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे काही घटक महत्त्वाचे आहेत. म्हणजे ज्या मुद्द्यांच्या आधारे भारताचं परराष्ट्र धोरण हे निश्चित झालेलं आहे आणि त्या धोरणामुळं भारताचं परराष्ट्र धोरण हे नेहमी प्रभावित झालेलं आहे, असे काही घटक या ठिकाणी आपणाला अभ्यासावयाचे आहेत. यामधील पहिला घटक आहे भौगोलिक घटक. दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील असलेले हिमालय पर्वत या भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयक दृष्टिकोनाला आकार दिला गेलेला आहे. म्हणजेच भारताला लाभलेली समुद्र किनारपट्टी आणि भारताच्या उत्तरेला असलेले जे काही पर्वत आहेत त्यामुळंच भारताचं परराष्ट्र धोरण हे सोयीस्कररित्या ठरलेलं आहे. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर भारताला हिमालयाच्या पर्वतरांगामुळं नैसर्गिक अशा प्रकारची एक सीमारेषा लाभलेली आहे आणि त्या सीमारेषांच्यामुळं भारताला संरक्षण करणं हे सोयीस्कर ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टीच्या माध्यमातून भारताला इतर राष्ट्रांशी व्यापार करणं, इतर राष्ट्रांशी समुद्राच्या मार्गानं वाहतूक करणं हे सोयीस्कर झालेलं आहे. त्याचबरोबर सागरी जलमार्गाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या देशांशी वाहतूक करणं हे सोयीस्कर झालेलं आहे. किंवा समुद्र किनारपट्टीच्या माध्यमातून मासेमारीसारखा व्यवसायही करणं हे भारताला सोयीस्कर झालेलं आहे. म्हणजेच भारताचं परराष्ट्र धोरण हे यामुळं जास्तीचं अनुकूल बनलेलं आहे. भारताच्या जवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा जो देश आहे
याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे. दक्षिण आशियामध्ये भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रांशी भारताबरोबर सीमारेषा आहेत, पण त्यापैकी कोणत्याही देशाशी एकमेकाबरोबर सीमा नाही. दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे. म्हणजेच भारताच्या बाजूला जे काही महत्त्वाचे देश आहेत त्यामध्ये विशेषतः चीनसारखा बलाढ्य देश आहे. या चीनच्या असलेल्या सीमारेषामुळं किंवा असलेल्या स्थानामुळं भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे. म्हणजेच भारत आणि चीन यांच्यामधील सीमारेषा जी आहे ती सीमारेषा ही नैसर्गिक राहिलेली नाही, तर ती कृत्रिम स्वरूपाची आहे आणि त्यामुळेच भारताला नेहमी चीनसोबत सीमारेषांच्या बाबतीमध्ये प्रयत्न करावे लागतात, विशेषतः संघर्ष होताना दिसतात आणि त्यामुळं भारत आणि चीन यांच्यामध्ये नेहमी संघर्ष घडून आलेले आहेत आणि विशेषतः संरक्षणाच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात संघर्ष होऊन दोन्ही देशांची संरक्षण सज्जता त्यामध्ये खर्च होताना दिसते. त्याचबरोबर भारताचे हिंदी महासागरामध्ये असणारे महत्त्वाचे स्थान, भारताला विस्तृत अशी लाभलेली किनारपट्टी म्हणजे सागरी किनारा, पश्चिमेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान निकोबार बेटे ही सुद्धा भारताच्या भौगोलिक घटकाच्या माध्यमातून भारतात एक महत्त्वाचं असं भौगोलिक स्थान या ठिकाणी दिसून येतं आणि या भौगोलिक घटकांचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला आहे. त्यानंतर पुढचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. ओके, थँक्यू.